लक्ष द्या, ऐका आणि लक्ष द्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या वगनाट्याचं नाव आहे तो वगनाट्य सादर करत आहे तुफानी विनोदी वगनाट्य घ्या केळ सादर करत आहे मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर. सोबत 36 नखरेवाले कॅसेटचे सिंगर शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ. घ्या केळ. मित्राच्या वाड्याची कहाणी ओटी ओसरी काचू बंधनी खान तुळायला हिरा हिरकणी भिंतीवरती पक्ष चित्र काढून मोर वटवागा घेती झाडाला टांगुणी झोका घेण्याला. काय राव 2 दिवस झालं तुम्हाला हुडकतोय मी का आणि कुठं गाठच पडना झाली. कशा पाय कशा पाय म्हणजे अहो तुमच्याकडे काम काढलंय. कोणतं? 8-10 पोरं गोळा करा. नेव्ही म्हणजे माहित आहे का तुम्हाला? म्हणजे जहाजात समुद्रामध्ये ज्या जहाजा असतात त्याच्यामध्ये काम निघले ती. आपण टेंडर भरलंय. परत महावितरण त्याच्यामध्ये सुद्धा टेंडर निघालंय. आपण टेंडर भरलंय आणि ते टेंडर पास झालंय. त्याच्यामध्ये काम आहे ती. 8 दिवसांना 10-5 पोरं तुमच्या पै पाहुण्यातले असले तर सांगा. तुम्ही पण चला, पगारी तुम्ही म्हणाल ती. घरची तुझी लेकरं बाळा बरी आहे? माझं सगळं बरं आहे, एकदम मस्त आहे. तुझं म्हातारी शाळेत जाते का? आता पहिलीच बसवायचं. काय राव बोलता, पुढे या. काय लगा म्हातारा शाळेत बसवायचं जाते का म्हणजे? तुझा पोरगा झालाय का नाही? झालाय की. मग त्या पोराला शाळेत घेऊन कोण जातंय? माझं म्हातार. म्हणून म्हणलं म्हातारा पोराला शाळेत घेऊन जाताय का? पोरगा आता कळत झालं घेऊन. आता पोरग ती शाळेला जाताय. असं एकाला दोघ आहे. गोविंद पाटोळे यांना बोलवून घेतलं पाहिजे. हो गोविंद पाटोळे मेंढापूरकर. एकदम मस्त आहे बघा. कुठं वाता काय वाता तुम्हाला कवाची कवा बोलावतो या. अरे तुम्हाला माहित नाही का? काय? आमचा आजोबा. तुमचे आजोबा? आमच्या आजोबानं मोठा पराक्रम केलता. मला माहित आहे. वाघाची शिकार केली. शिकारी तलवार. मग तीच किती तलवार जुनी परंपरागत चलत आलेली. ती घरामध्ये खुटीवर टांगलेली. खुटीला टांगलेली मला माहित आहे की. आणि दुपारच्या पाऱ्यात मी आपलं ते खाटावर झोपलेलो. खाटावर झोपलो आणि अचानकपणे माझं लक्ष त्या तलवारीकडे गेलं. म्हणजे नजरच पडली म्हणायचं त्याच्यावर. पण आमच्या आजोबानं सांगितलं होतं काय? बाळा गोविंद बाळा, या तलवारीला कधी हात लावायचा नाही. आणि हात जर लावला तर ते शिकार केल्याशिवाय मेन्यात घालायची ना. असा त्या तलवारीचा नियम. माझ्या डोक्यातच बिडलांची शब्द मला आठवला. पण मी म्हणलं आज जायचं शिकारच करून यायची. तलवार घेतली, खांद्यावर टाकली, गेलो अरण्यात शिकारीला. त्यांच्या पोटी जन्म घेतलाय त्यानं. कारण बाप शिकारी वाला होता. अर्वाद नाही याला पण नाव गाजवलं पाहिजे ना स्वतः. असा अरण्यात गेलो. एका करवंदीच्या जाळ्यात एक वाघ झोपलेला होता. वाघ म्हणजे तुझी शिकार झालीच म्हणायची. वाघ झोपलेला
गेला आता वाघ तुला खाल्ल्याशिवाय राहत. मी काय भीतोय, माझ्या आजोबाची तलवार माझ्या हातात होती. शस्त्र. हा बर. शस्त्र असल्यावर मी भीतोय बरं. काय घाबरत. मग काय केलं, तू वाघ झोपण्याला बघितला, त्याला बघितला, तलवार काढली मेल्यातनं. आणि मी काय केलं, पाव चोराने आपलं दमानं गेलो त्या वाघाकडं. वाघाचा शेपूट बाहेर होता. पाऊल वाटाणं. हा खाचकेनं तोडला, शेपूटच तोडला वाघाचा. कागचं दिसणार. खांद्यावर टाकला आणि गावाकडे घेऊन आलो. बर. मग आता शिवावर आलो. शिवावर आल्याच्या नंतर 4 गुराखी पोर आपली इथे दांडू खेळत होते, काय बॅट बॉल खेळत होते. काय म्हणजे मैदान आहे ना तिथं. आणि त्याने बघितलं माझ्याकडं. म्हणजे अयो म्हटलं, गुंज पाटोळ्यानं म्हणलं वाघाची शिकार केली, वाघाचा शेपूट आणलाय खांद्यावर टाकून. म्हणजे तू रक्त बांबाळ झालेला. पोरं बिहाब्यानं गावात गेले, पाटील सरपंच गावची ग्रामस्थ मंडळी सगळे, त्यांना गेली चौडीवर आणि त्यांना सांगितलं गोविंद पाटोळ्याला म्हणजे वाघाची शिकार केली. सगळं पुढारे बोलवून आणलं शेपूट बघून. मग काय गाव पाल्याने म्हणले त्याला तिथंच थांबवा म्हणले. मग गाव आले, तिथं ट्रॅक्टर घेऊन आले. सत्कार. आणखी गुलाला आणला होता का नाही, त्या गुलालाने तिथनं शिवावरनं मला वाजत गाजत आणलं आणि ग्रामपंचायत ऑफिस पुढे आणलं. माझा असा मोठा सत्कार केला गावानं. शेपूट आणला, गावानं सत्कार केला गुडघ्या एवढा गुलाल साठला. परंतु काय त्याचं मुंडक जर आणलं असतं तुला तर अजून मोठा सत्कार झाला असता. अरे नुसतं शेपूट आणलं तर गावकऱ्यांनी सत्कार केला, हे मेन बोलला. आणि मुंडक जर आणलं असतं ना तर अख्ख्या देशानं तुझा सत्कार केला असता. हे तुम्ही मेन बोलला. मी वाघाचं मुंडक जाणणार होतो. मग काय झालं, माझ्याच आधीत कोणी तर नेल तर मेलेला वाघाचा तू शेपूट आणला. तुला वाटलं काय खऱ्या वाघाचं काय? येड्या जाती जेव्हा परवा दिवशी दुधाला गेलतो त्या रामचांबाराच्या घरी खालच्या आळीनं. आणि ती कुत्रे नाही का, दूध घ्यायला लागलो, कुत्र्याच्या अंगावर आलं, ते तांब्या तिकडे ठेवला. 8 दिवस झालं ती बोळ वरजलंय मी. आणि वाघाचं शेपूट आपलं हे आणायचोय. कशाला शहाणपणानं मग तलवारीला हात घातला. बरं जाऊ दे, आपण एकाला दोघाला तिघ झालो. आपल्या जीवाचा मित्र शाहीर कंपनीचे मालक शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर, त्यांना बोलवून घ्या. त्यांनी काय कर्तबदारी केली बघायचंय. नंद पाटोळे संडासला बसलोय जेवायला या. एवढा अन्न मिळत नाही आम्हाला. काय रे, त्याच्यासाठी तुला बोलव नाही, काळजी नाही. काय झालं आता, संडासला बसली नाही जेवायला. मुंबईला आलो, गावची यात्रा आहे म्हणल्यावर. बर. आता तेवढ्यात तुमचा आवाज आला. बोलवाव म्हणलं मित्रांना. मी गेल तू बाथरूमला, खाली बसायला आणि तुम्ही हाक मारायला गाठच पडलं. म्हणलं बोलवाव मित्रांना खायला. असं म्हणलं होय. आम्हाला वाटलं बाथरूम मध्ये ताट वाढून नेतोय. ताट वाढून नेतोय, हा गंधरीनं जेवत फिरतोय म्हणावं. तुमचं कसं काय चाललं? चांगलं. हे बघा, घरी आलो, हे बघा, बायको मला म्हणली. काय म्हणली? कारभारी अहो तुम्ही हत्ती सारखा अंगात बळ असून तुमचा उपयोग काय? लोक नावं टुत्या ती म्हणली. पण असं कशा पाय म्हणली? तिला काय तर वाटलं शेजा पाजाऱ्यांना कोण काय म्हणले, कोण काय तर कान भरला असते. तेवढ्यात मी म्हणलं काय तुझं म्हणणं आहे? गरिबी मोठी वाईट आहे म्हणलं. वाईट आहे. गरिबीमुळे मी मागं राहिलोय. मला बायको म्हणली. काय म्हणली? माझ्याजवळ सासून त्याला मिठातलं ह्यातलं त्यातलं 5-10 हजार रुपये यायचं म्हणली. काय तर धंदा व्यापार करा. आता ती 10-5 हजार रुपये घेतलं. बरोबर आहे. मित्राकडे गेलो, मित्राकडनं 10-5 हजार घेतलं. 5-25 हजाराची 2 बोकडं आणली. हा लोक आता म्हणलं माशाचा धंदा व्यापार करून टोळ्या चालू झाल्या. त्या म्हणलं आता कारखान्यावरल्या, आणि त्या कारखान्यावर कुणी बी काय लागले मास. बरोबर आहे, मासे किती म्हणलं आता आपण मटणाचा धंदा करायचा. पण महाग नाही चालायचं. 25 हजार आहे ते. बायकोनं दिली. बोकडं आणली, 2 बोकडं आणली. आणि ती इकायचं म्हणून कापली. बोल म्हणूस तर मटण खपलं. डोकं चालवलं तसं. लगेच माझ्या दुकानला गिरायकच गिरायक. 50 हजार रुपये काढलं. तुझ्या व्यवसायावर बसताना बसलो. उस्मानाबादला गेलो. ट्रक भरून बोकडं आणली.
ट्रक भरून बजेट तयार झालं तुझं तेवढं. अरे त्या गोरगरीब बिचारी येणाऱ्या गिरायका लाभार्थ्यांचं गिरायकाचं सुद्धा मी मन वळवून घेतलं. बर बर बर. पैसा नसला तरी मागायचो नाही. कसं तर 4 पैशाला चालू झालं. चालू हा. तेवढ्या पुढे एकादश आली. एकादश आली आणि एकादशीला आता म्हणलं बोकड कापावी कशी. बरोबर. मटण खपणार नाही. खाणार कोण? तर 4 चौघ मला म्हणली हा. नंदा पाटोळे हा. हे बघा म्हणले खाणाराला काय कोणाची बंदी नाही. पिणारी आहे ती म्हणल्यावर खाणारी बी आहे ती. खाणारी आहे ते. मग माझ्या डोक्यात भरलं का म्या 2 बोकड कापली. तेवढ्यात तुमच्या बायका गावात लग्न होतं कुणाचं तर बर पै पाहुण्याच्या नादानं तिथं तुमचं मेवणं पाहुणं गोळा झालं. बहिणींना वाटलं बिगर जेवता कसं काय भावाबंधाला घालवावं. बरोबर. आणि म्हणून त्या बायकांनी तुमचा विचार केला आणि मटणाला माझ्या दुकानला आले. तेव्हा तुम्ही नव्हता तिथं. नव्हतो. तुम्ही गेलेला बाजारला कुठं तर फिरायला. तुमच्या बायका बसल्या. मी बघतोय तिकडं ती बघते त्या माझ्याकडं. मी म्हणलं काय भानगड आहे. दाजीबा आम्हाला मटण पाहिजे ती. मग मी म्हणलं वहिनी तुम्ही थांबा म्हणलं हे जरा खराब आहे. शिळा माल आहे. बाहेरली बाहेरच खपवतो. तुम्हाला ताजा देतो. तुम्हाला ताजा देतो. घरातली माणसं घरातल्या माणसाने समजून. वहिनी वाट बघत बसल्या. बर. पहिलं बोकाड उडलं. दुसरं उडलं. वहिनी म्हणायच्या दाजीबा 2 बोकड मागणं उडले. आम्हाला गप्पच कसं म्हणताय. काय म्हणतोस तू? तुझ्या बायकोचं सांगतोय. काय मागणं उडली? अरे माझी मागणं येऊन लोकांनी खरेदी करून नेलं मटण. खपलं का उडली? अरे शिक्षणात फॉल्ट झाल्यामुळं खेड्यातला माणूस बसून हाटणारा. आणि आम्ही काय झाडावर लागतोय. अरे बघणारा असं बोल. आणि मग त्या बायका म्हणल्या. मी म्हणायचो वहिनी गप्पाडा कालवाच करू नका. बुवा बटाच हो देऊ नका. नाहीतर माणसं गोळा वाचायली. दातन आपलंच होत बोलता. दाजीबा कुठवर गप्पडू गप बसू म्हणायचं. मी म्हणलं एवढ्या बरं आहे का. बघत मागणं 4 बोकडं उडली. मी म्हणलं वहिनी तुम्हाला मोकळ्या हातानं जाऊ देत नाही. मागणं उडलेली उडू द्या. अजून 6 बोकडं पुढं आहे ती म्हणलं. 6 बोकडं पुढं आहे. पण उडवते आमच्यावर उडवते. अरे म्हणजे मटणातलं बोलतोय. का किती अपघात तोंडात जायचो. शब्दाचा अर्थ करू नका मित्र. मराठी भाषाला अर्थ वेगवेगळा असतो. मराठी भाषा पळवावी तशी पळती. जुळवावी तिथं जुळतीला अर्थ लावावा असा लागतो. आणि म्हणून मित्रांनो झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्यायच्या. गावात कार्यक्रमाचे ठिकाण आहे म्हण. बरोबर. तिथं जायचं. जरा टिंगल केल्याशिवाय शबास. मग वेळ कशाला आपण तिथंच जाऊया. लगा मला बी बायचा वास आला इथं. काय कुत्र्याच्या अवलाद. अरे गाढवा कुत्र्याच्या अवलादीचाच म्हणतोय रे. मग वास आला. अरे नायकला तोंडाला त्यांच्या इसणू नसतो. अरे त्यांनी मेकअप केलेला असतो. काय म्हणते सुनो पावडर. हा सुनो पावडर ती असते. नाव काढलं बाया हजूर. हुडकाय गेलो काय बाय सापडली बाय. खरंच भगवंताना काय सौंदर्य घडवलंय. तू गाढवा ऐकून घेत जा. परमेश्वरानं त्यांचं स्वरूप घडवताना 10 मिनिट वेळ आगाव यांच्यासाठी घेतली. माझ्या मते तर अर्धा तास असून. अर्धा तास काय तासभर गोहळ असल त्या देवानं ही घडवताना. स्वरूप घडवताना आहे का नाही. स्वरूप यांचं वर्णन करताना शब्द बर्फी सारखी विरघळत. वर्णन कर. या बायांना घडवलं असेल. या रसिक मायबापांना घडवलं असेल. अरे तू मातिगाला घडवलं असेल. मला एकट्याला घडवलं असेल. अण्णाजी साड्यानं
माझ्या टायमाला देवराजेवर गेलत काय इंग्लंडला गेलते क्रिकेट खेळायला. तुझ्या आईचा शाना यांचं सौंदर्य पाहून देहभान हरपून गेलं. वर्णन कसा करू सांग. ऐक. तीन ताळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली. अरे तीन ताळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली आणि हातात आईना केस मोकळे मारीत बसली. तुला बोला येत नाही आणि मला मारतो काय? मारीत बसली का नालाय का? मुक मुक न्याहाळी तो बसली. मुख नाहीत त्याच्या तोंडाला पेटवर कोणी तर मुक न्याहाळी तो बसली असं हाय तिथं. तुला येत नाही तर तू मध्ये कशाला जातो? मी बघा मला विचार मी सांगतो. तू वर्णन कर त्याचं. तू म्हण तुझ्या माग मी देतो सपोर्ट. साडी झरतारी चोळी अंजनी दंडामध्ये खचली. अरे साडी झरतारी चोळी अंजनी दंडामध्ये खचली. अशीच रंबा पुतळीनं माझ्या गोदडीत घुसली. घुसली घुसली यायला जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहून मिळाला. आणि त्याला पुढं केला. ती काय म्हणतोय? ह्याच्यामुळं फापडलो मी. मारीत बसली आणि म्हणतो गोदडीत घुसली. कलेची कदर करणार जगात लोक थोडी असतात. कलेचा अर्थच गावत. अरे मूर्खानो हे जत राय का हे त्यांना काय येत नाही तसं म्हणायचं नसतं. गोदडीत घुसली हे म्हणतोय वा मारीत बसली. तू वर्णन कर मी कसा बघा. साडी झरतारी चोळी अंजनी दंडामध्ये खचली. साडी झरतारी चोळी अंजनी दंडामध्ये खचली. अशीच रंबा पुतळीनं माझ्या बिस्तऱ्यात मुतली. मुतली का तोंडात मुतली? बरे याच्यामुळे फापडलो रे. हे तुझ्या आईचा शाना. यानंतर मुतवली अरे अंतरात टसली. अंतरात ठसली. हिला पाहताच माझा कलिजा खलास झाला. हिला पाहताच माझा कलिजा खलास झाला. खलास झाला. छातीत उसको भाला तो आर पार गेला. अरे मध्ये कशाला आला? तो सगळ्याच आत गेला. तुम्ही कोड्या करताय ना आम्हाला का मारताय? काय उतर नंदा आईला गटोड कशाच होत? पैशाचं बांधून ठुलत. तुझ्या आईचा शाला बहाला होता का उलट नव्हतं? ज्या आईला बहाला बहाला पुढला मेला म्हणावं. बाई नमस्ते. नमस्ते बाई. तुझ्या आईला कशाला काय तर बोलायचं बायला तिने दिली का नाही शिवी? बायला का मुखी आहे काय की होईल का करते. तुझ्या आईला कशी आईला बी म्हणते. तुला बा कळत नाही का मुख? मला काय मुख्याचं बोलणं कळणार आहे? मी बोल. हे तू बोल बरं. मला बोलली तशी बोलते का बघू. हो बाई नमस्ते. तुझ्या आईला मला पण शिवी दिली. एवढं पाठ आहे तेवढं पाठ आहे आईला. आईला म्हणते एवढं पाठांतर आहे तिथे. कारण ऐकू येत नाही म्हणते. आर पण हिला तोंडानं बोलायला येत नाही म्हणते. आर पण हिला बोलायला येत नाही. हिला विचारायचं कसं? विचारपूस कशी करायची? तिची भाषा तर कळली पाहिजे की आता आपल्याला. गड्यासारखं गडी आपण असून करायचं काय? तुम्हाला येत नाही काय? मुख्याची भाषा कळत नाही? मला कळते. या इकडे. हो आलो. का मला भाषा कळती मुखीची. का तुझ्या आईनं मुक ठेवलं होतं? मुक बधीर शाळेमध्ये तुला नेऊन ठेवलं होतं काय? आमच्या गावात 2-3 आहे ते. हा त्याच्यामुळे तुला ती भाषा समस्या कळती. बोल बोल बोल. सर मागाचा इकडे. लांबच बोल. मार खायचं बोल नको. पळाय जागा नाही इकडं. कोंबडा पाडतो का जरा? कोंबडा का आकार महिना आहे. नरड्यातनं काढू का बाजूला? बाय नमस्ते. तुझ्या आईला एवढंच आहे तिला पाठ. असू द्या. हा का बरं झालं आपली मजा होती. काय झालं? मुख्य धरली हाकना बोंब. ह्याच्यामुळे तर पाऊस गेला का
नगर मुख्याच्या नादाला कधी लागायचं नसतं. मुख्याची भानगड काय असते? काय झालं? आपण काय तर बोलायचं जायचो. हा. हिनं जर रागावायचं काय सांगायला येत तसं नाही. अशी चौकात जाईल. हा. चौकात जाईल आणि तिथं बॉम्ब ठोकल. हा. बॉम्ब ठोकल्याच्या नंतर माणसं गोळा होत्याले होणार. आणि त्या माणसांना सांगन कशी? ए बाबा तुझ्या बाजू बघू तू ऍक्शन कर की काय वाटल त्याला. पायाला अक्कल आहे का भाग आहे का अक्कलीचा? ए सरकलेल्या मेंदूच्या थांब थांब. हा? मुख्याचं हे भानगड काय असते या? कोणाला? मुख्याला ऐका येत नसतं. आणि त्यांना म्हण की लग्न फिग्न झाले का? कोणाने विचारतो थांब. ऐकलं का? काय नवर दोन नवरा आहे का म्हणलं? हा. हाय म्हणले. आणि ते असं म्हणजे लेकर बाळ का आहे ती का? नवरा. ते म्हणते 2 पोर आहे ती. नवरा कुठं विचार की तिला नवरा कुठं. नवरा आहे काय? हाय हाय. ह्याच्या आईला कायला काय एक घर खाली झालं. हा? का वरडली रे बाय? ती काय? चिमटा घेतला काय घे? तो मला मुख्याची भाषा कळत नाही ना का हो? का? ते काय म्हणते या? असं माणूस आहे का? जनावर आहे का आडवा? रेल्वेत गेली म्हणते करून. हा रेल्वेत गेल्या ती भांडणार. हा कामाला रेल्वे खात्यात आहे. होय लगा ती काय तर आपली चेष्टा करते बाई. थांब थांब आता. हा नाही म्हणती. उसात येते का? उसात राहू द्या राहू द्या. थांबा थांबा बाय थांबा. आता कसं बोलायला लागली? थांबा हो त्याचं तुम्ही मनावर घेऊनच नका. आता कसं बोलायला लागली? अरे गाडव आपण बाया माणसाला बोलतात का तसं? आणि दूरपर्यंत कशी मुख्या सांगितलं होतं? त्याच्या आईला नालाय. ही कोण आहे? ही माझी बहीण आहे. अरे वा वा वा. तरी म्हणलं बहीण आहे? हा बहीण आहे. आईला जरा चेहऱ्यात बदल दिसतो. मिळाल्याच्या नशिबानं गावले त्या हिशोबानं आणि वाटून घेऊ हिशोबानं. आता बायात वाटून कशी घ्यायचं? येतय की मी कशाला आहे. मग लागा वाटण्या करू. आपण 2 मान आपण चौका गिरत. येते की वाटणी करायला. तू वयात नाही म्हण. हा तुझी लाकडं काय पुढे वाट बघ. तुझं हिथं तोंड घालून कोण मन पण घालू को तू जळणा वाचून राहिलाय जाता. म्हणजे माझा हिस्सा संपवला. तसं ना बरे तू संपतच आले. जाऊन बस तिथं मध्ये मध्ये घ्यान पण सज्ञ म्हणजे नसल्यावानी तुझं त्यांचं वय मन आहे का? मी कोणालाच नाराज करत ए, नाही. ए. सगळ्याची मन राखतो. आणि वाटण्या नीटच कर. वाटणे नीट करतो. एकमेकाला राग आता नसावा. 1 2 3 4 आपण चौघ आहे. या दोघी आहे त्या बरोबर आहे का? मग ती पलीकडची आहे का? ती मी घेतो. मेहनत जागा आणली त्यानं. यानं बागायतच उचललं. ती पलीकडची आहे ना. आता कुसळाशिवाय आपणाला काय? पलीकडली मी घेतो. हा आणि अलीकडची आहे का? ती मला राहू दे. कसं कसं म्हणलं? अरे किती वेळा सांगायची त्यांच्या पुढं कालवा करायचा नाही आपल्याला. गपचूप. ती पलीकडची आहे का? ती मी घेतो. बर. आणि अलीकडची आहे का? मला राहू दे. मला राहू दे. आणि काय पोतन परडी घेऊन तुळजापूर जवळ करू का? मी बायको सारखी जाती बाजार. मामा म्हणा फांसा, मामा म्हणा फांसा. तुझ्याच बायको मला सवय लागली. तुझ्या आईला तुझ्या आईला खरंच मुली पण दोघी दिसते त्यांना बोलतोच जाऊन. बोल बोल बोल. बाय बरं आहे का तुमचं? हो काय झालं? बाई बरे मग असं ए बाई गप बसती गप बसती नादावली. हा त्यांना बोलतो बाय बरं आहे का तुमचं? अरे नालाय का काय करतोस रे? खाद्यावर बाई माणसाचे हात ठेवतो काय? बाय बोलतो. हा? एक लक्ष तुझ्या नव्हतं. ठिकाणी तर दुसरं कोण असतं तर त्याला गोपाल कालच केला असता. जाऊ द्या तुमच्या हा? पाया पडतो बाई. बाई माणसाच्या खाद्यावर हात ठेवतोस काय रे? जाऊ द्या हो का माझ्या तोंडाकडे बघा तुम्ही. तोंड दाखव तुझं तुमच्या तोंड. तोंडाकडे बघून तर ग बसली. काळजी करू नका माझ्या ह्याच्याकडे तर बघा. कशाकडे बघा? तोंड नका.
तू अंडकड कसं कधी बोलायचंय म्हणत होतो घ्यावं मग म्हणा की पडदिशी नालाय का तुला कळतंय का काय झालं? नाही त्यांची ओळख हा. नाही त्यांची पळख आज त्यांच्या जर नवऱ्यानं जर बघितलं असतं तर आपला मुर्दा पाडला तर हे खरं आहे. हा? खरंय का? नालाय का जाऊ द्या बाय मी सांगतो त्याला असं तुमच्या पुशाला हा बघा की कुशाल तसा आलाय जवळ उभा राहिला जवळ उभा राहिलाय आणि असं खांद्यावर हात ठेवला कुशाल खांद्यावर हात नालाय का ठेवलाय कळतंय तो. का तुला काय रे याची अक्कल नाम दुनिया शून्य. राहिली का आता बघा अक्कल नाम शून्य आणि गोदिडी नाम वस्त्र बाया माणसाला बोलायचं कसं कशाला? राबवून सांगा जायचं जरा. कसे बस खाली नाही ना खपव खपतय हा? खपव जाऊ द्या माझी मी सांगतो असं तुमच्या जवळ आलं, कुशाला असं जवळ आलाय असं उभं राहिलं असं उभा राहिलाय आणि असं खांद्यावर हात आणि ठेवला. कुशाल बाई माणसाच्या खांद्यावर हात राहिलं का ठेवतोय. तुला अक्कल आहे का? काय कार्याला मरा नाही हा लढतडीत जाऊन आमच्या डोळ्याच्या काच्या बिचाऱ्याचा अपमान करला तू हा? अक्कल आहे का त्याला सांगा जरा जाऊ द्या मी सांगतो बाय होय होय हे सांगा जरा येड आहे ती बर बसून हाकतय म्हणाव बसून अरे बघताय म्हणलं तर बसून बघतोय म्हण की असं जवळ आलं असं जवळ आलाय थाटात उभा राहिला थाटात उभा राहिलाय आणि अजून. असं खांद्यावर हात ठेवला होय काय करायला लागलाय? हा? काय झालं? काय करायला लागलाय काय त्याला झालं? एकदा हात ठेवला तर तुम्ही 4 वेळा हात ठेवताय खांद्यावर तसंच असतं वगैरे गरीबाचं काय तुम्हाला नाही खपत हा? मी काय म्हणतोय हा. यांनी एकदा ठेवला होय हेंदी 4दा ठेवला हा. आम्हाला अर्धा तरी देखील आता बसवला. बस बस पायाकडनं दे आता हा. पायाकडनं तसं नव काय तरी नवा आपल्या शियानं कोण आहे कर नाही उतर मध्ये पुचकले या तेवढंच राहिलं उतय पुचकले कार्यक्रमाची मालकी नाही का तुम्ही होय होय मालकीनच आहे अरे वा कार्यक्रमाला पैसे काय तुम्ही काय काय करताय आम्ही नाच गाणी सगळं करतो नाचताय तुम्ही होय होय नाचताय नाचतोय की वर पाय करून नाही 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 असं 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 नाही का खाली मुंडका वर पाय का करून. ते- लावलेला तोडा मग काय ती विचारत असते ते होय. नाही याचं म्हणणं क्रिकेट खेळते ते गाडवा आणि नाच काम नसते काय ते? नाच काय नाचत्यात का म्हणायचं असतंय नाचताय तुम्ही होय हा काय येतं का तुम्हाला येतं की काय काय येते आमुषाला पौर्णिमाला फेब्रुवारी येतं पाण्याच्या कडेला जावा मग तुम्ही हा गुरं येतंय का गुरु पेपर येते ते असं करा बाय हा असं करा बाय हा आमच्या गावची यात्रा आहे हा गावची यात्रा नाही मग जत्रा आहे जत्रा गावची जत्रा जत्रा आणि यात्रा वेगळी झाली होय रे. आईला मरायचा बोला टाइम येत नाही मध्ये मध्ये शिरतायला का अरे गावची यात्रा नाही जत्रा नाही आपल्या गावचा उरूस आहे शाना उठला वेगळं बोललं वेगळं बोलला माणसाच्या कामाचं नाही रे कुठं न्यायच्या लायकीचं तुम्ही कशाला आणायचं मग? तुमच्या संघ भल्यानं फिरून ये. बा का तुमच्या संघ भल्याने भल्यानं फिरून ये. मग काय करतोय तू ती टवाळकी करून फिरण्यापेक्षा बर. धंदा उद्योग करून जगल्याला बरं बरोबर आणि नाही जगता आलं बर तर तिथं मेल्याला सुद्धा बरं बरोबर तुमच्यात राहणं माझ्यासारख्या माणसाचं काम नाही मी कुठं तर जाऊन धंदा उद्योग करतो एवढंच माझं सांगणं आहे तुमची तुम्ही मार्गीला अरे कार्यक्रम ठरवायचा गावाला बाय हा गावची यात्रा कार्यक्रम ठेवायचा आम्हाला बर जाऊ दे एक गेला म्हणून काय झालं गेलं. काय जत्रा बंद पडून राहते काय आपण 10,000 रुपये आगाव काढू वर्गण होय, होय. पण कार्यक्रमात ठेवायचा आपण ठेवायचा सुपारी काय घेणार तुम्ही आमची 50,000 सुपारी आहे की 50,000 होय 50,000 50,000 सुपारी आहे काय सामान्य काय काढलंय काय तुम्ही नाही हो हो 50,000 म्हणते आहे हा 100ला किती कमी पडलं रे तू जा शाळेत जा शाळेत पुन्हा पहिलीत बस 100ला किती पडलं 50 कोणीकड 100 कोणीकड अरे मला हिशोबातलं कळत नाही म्हणजे 50,000 50,000 बरोबर आहे कलियुगाचा जमाना आहे साहित्य वाढलेलं इलेक्ट्रिक साहित्य वाढलं इलेक्ट्रिक साऊंडिंग वाढलं गाडीचं भाडं आलं कलाकार वाढले कलाकार वाढले. भांडवलाचाच खर्च लय भांडवलाचा वाढलाय सगळा खर्च आहे हो त्यात खर्च त्याच्यामुळे सुपारी पण वाढली बर 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 हा. 50,000 50,000 50,000 देणार नाही किती मग किती देता 60,000 देणार घरदार इकून दे तुझं पण आम्हाला परवडत नाही की बरं झालं लोगा बरं झालं बाय पण शाळेच्या मागणं गेलेली दिसती 7,000 परवडत नाही 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 परवडत मग किती पाहिजे तर बोला 45,000 देता का इतर आपण आगाव बोललं का ती कमी करते का मग असं असतं या तू अजून बोल आगाव बोललं का ती बाईक कमी येते आणि परत परत तर काय करू तिच्याकडनंच गावकऱ्यांना सुपारी घेऊ हा बोल
आम्ही का नाही हा तुम्हाला बर 45 देणार नाही. नाही किती देणार. देता तुम्हाला का नाही हा 80,000 देणार. 80,000 हा. तरी पण परवडत नाही आम्हाला. मग किती घ्या? किती घ्या? 40,000 देता का आई, हा. सारखं झालं आपल्या. तू बोला गाव 40 पर देणार नाही. किती देता पाहुणं 1 लाख रुपये देणार. 1 लाख हा. तरी पण आम्हाला परवडत नाही बघा. आता आपल्या गावाचा खर्च बायकडच काढू. तू किती बोला देणार? तू बोला 20,000 देता का हा. बसती मी आता आता जत्रा पार पडती फोकाटच. तू वर चढतून खाली 1,20,000 देतो तुम्हाला. तरी पण पाहुणं आम्हाला परवडत नाही. परवडतच नाही मग ती नाही नाही मग किती घेताय? 10,000 देता का हा 10,000. हा अजून थोडं बोल. 10,000 नाही देत. मग 1.5 लाख रुपये देणार आहे. आणा इकडं पळा 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 पळा. त्या किती 1.5 लाख देता ना सुपारी आमच्या गावची जत्रा राई झाली. का हो? याचं म्हातार पुचकले. म्हातार पुचकलाय बाय. हा तुम्हाला जी काय ठरलंय का नाही बर. 50,000 ठरलो. आम्ही वर्गण चालू आहे. आमची तारीख आहे हा 3 तारखेला कार्यक्रम. नक्की. या तुम्ही. आपण ते राहिलं की महत्वाचं हो. या तुम्ही. हे बघा काय ठरली पार्टी ठरली. चला आता आपली आपण थांबवतो. चला या इकडं. काय झालं? आता तुम्हाला नेहमीप्रमाणे मी सांगितलं काय की प्रत्येक टायमाला अनेक लोकांचे अनेक मोर्चे निघतात. निघतात. निघतात बरोबर. अनेक गोष्टी आहे मान्य मानते ती. आणि सरकार काय करतं कुठंतरी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. हा बरोबर आहे गड्या. फुल नाही फुलाची पाकळी त्यांना देण्यात देतं. होय देतं की पण आपल्या कलावंतांचा कोण विचार करतं का? हे मात्र व्यवहार खरं बोलला. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? खरं खरे खरे आता मला सांगायचं जर म्हणलं हा. मी थोडा अभ्यास केला पण तर काही लोकांना मिळतं मिळतंय मिळतंय. आणि ज्यांना मिळतंय ते लपून बसतात. होय खरा कलावंत म्हणजे मैदानात उतरून लोकांना समाज प्रबोधन करणारा. आता लाडकी बहीण म्हणून सुद्धा योजना सरकारनं काढली काढली पण कलावंत कलावंताला मानधनच नाही. मिळालंच नाही. आणि काय म्हणतं आपल्याला जन्म पुरावा द्या. अहो माणूस जिवंत आहे ती कला सादर करतोय त्याचं आयुष्य 30-40 वर्ष ह्या कलेमध्ये गेलं गेलं. तरी सुद्धा त्यांना पुरावा मागतो. पुरावा मागते आणि ह्या अटीपोटी आपल्या कलावंतांना मानधन मिळत नाही. ही गोष्ट खरी आहे का ही खोटी गोष्ट खरी आहे? आहे. म्हणून आज कलावंतांसाठी आपला एक मोर्चा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे आणि केवळ तुमच्या विश्वासावर हा. तुमच्या जीवावर आजचा जो मोर्चा आहे ना हा मी इथं काढलेला आहे. आपण आजचा मोर्चा जो आहे ना हा कलेक्टर ऑफिस पर्यंत न्यायचा. होय बरं झालं परंतु काहीतरी आपण चर्चा जग केली. प्रबोधन करतो करतो की म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपल्या मोर्चाला गालबोट लागता कामा नाही. बरोबर आपण कुठलंही वाईट कृत्य करायचं नाही जेणेकरून आपल्या कलावंतांची इज्जतीला धक्का लागल आणि आपली इज्जत जाईल. फक्त तुम्ही एवढंच करायचं मी घोषणा देतो तुम्ही माझ्या मागे बोलायचं. मी पहिल्यांदा म्हणणार काय कलावंतांना मानधन मिळालंच पाहिजे. तुम्ही मागं म्हणायचं काय म्हणायचं? मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. हायला बरोबर आहे ना काढलीवर काय व्यक्ती मी दुसऱ्यांदा म्हणणार लोकं- वृद्ध कलावंत मानधन मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. हे आम्ही मी नुसतं एवढं म्हणायचं म्हणणार. परत मी म्हणणार कलावंतांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. एवढंच म्हणायचं आणि व्यवस्थितरित्या आपला हा कलावंतांचा मोर्चा हा कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचवायचा आणि आपल्या ह्या मागण्या ह्या आपल्या राज्य सरकारालाच काय केंद्र सरकारला सुद्धा मान्य झाल्याच पाहिजेत. ह्यासाठी आपण एक आंदोलन काढायचं आणि भविष्यात अनेक कलावंत आहेत त्यांची जर झोप उडली त्यांना जर जाग आली तर नक्कीच आपल्या मोर्चामध्ये सामील होत्याल आणि अख्ख्या महाराष्ट्रातच काय भारत देशामध्ये हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं वाढत जाईल आणि आपल्या कलावंतांना 100% न्याय मिळेल असा माझा आत्मविश्वास आहे. तुम्ही फक्त माझ्या सोबत चला. बाकी काय करायचं आहे ते मी करतो आणि सुरुवातच हितनं करायची. तुम्ही पाऊल पुढे टाका आम्ही तुमच्या मागे आहेच. मग चला सुरुवात हितनंच करू. कलावंतांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे. वृद्ध
कलावंत मानधन मिळालंच पाहिजे. आता ही तर झालं. हा. आता 100 मीटर चालायचं शांत हा. आणि परत त्या चौकामध्ये अशाच घोषणा द्यायच्या. चला माझ्या चला मागे. चला. जुन्या माणसाची म्हण आहे, अरे तू शिकलास पण तिथेच हुकला, शिकून तर काय केलं. शेवटी एवढी आईबापाने शाळा शिक्षण देऊन, शिक्षण ही तिसरा डोळा आहे असं म्हणतात. पण शाळा शिकून फायदा नाही, सुशिक्षित बेकार म्हणून केळं विकण्याचा उद्योग धंदा करावा लागला. काय करावं, काय करल ते पैसा करल, पण पोटासाठी करायची लाज तर काय राखायची. आपण पण सकाळपासून फिरतोय मंडळी, पण माझी काही भवानी सुद्धा झाली नाही. भवानी कधी होईल, कारण माणसाच्या गर्दीत जायला बघतोय तवर पाऊस येतोय, माघारी जातोय तवर माणसं बाजूला जातात. पण ही पुढं माणसाचा खांडवा निघालाय वरडत, त्यांच्या मागच जातो आणि माझा ही माल तिथंच खपवून येतो. मग वेळ कशाला, त्या माणसाचा घोळका मोर्चासारखा पुढं निघालेला आहे. आपण जरा पाय उचलून गेलंच पाहिजे. घ्या केळं. आता ही दुसरा चौक आलाय, परंतु अजून एक आपल्याकडनं चूक झाली. कोणती? ह्या ज्या आपण एक पॉइंट काढलेले आहेत त्याच्यामध्ये 1-2-3 पॉइंट वाढवायच्यात. कोणते? आता ती का वाढवायच्यात ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपण कलावंत आपला जीव मुठीत घेऊन दुसऱ्याच्या गावामध्ये कार्यक्रम सादर करत असताना वेगवेगळे चित्रविचित्र घटना घडतात. जसं की नगर जिल्ह्यामध्ये आपल्याच कलावंताच्या एका पार्टीमध्ये गोळीबार झाला होता. गोष्ट खरी आहे का खोटे? गावातल्या काही गावगुंडांनी गोळीबार केला. गोष्ट खरी आहे का खोटे? आणि त्याच्यामध्ये काय झालं, आपले कलावंत जखमी झाले, दुखापत झाली. मला सांगा, तो कलावंत जखमी झाला, त्याला दुखापत झाली, तो घरामध्ये बसून राहिला, मग त्याच्या घरातल्या लेकरा बाळाचं पालन पोषण कोण करणार? बरोबर आहे. म्हणून आपल्या कलावंतांना पोलीस संरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. घ्या केळं. आता ही ज्या आईला थांबकीला का दुसरा चौक येऊ दे. ते आला पुढचा चौक आला. आता दुसरी गोष्ट कोणती? आपल्या कलावंतांना मानधन मिळालंच पाहिजे. तुम्ही घ्या केळं. पहिले काय बंद कर. आईला कुठनं आवाज येतोय र? आपल्यात कोण हाय काय येडताक माणूस? नाही या आवाजाची काय भानगड आहे? आवाज कुठनं येतो या? आम्ही लगा सरकाराला योग्यरित्या त्यांना निमंत्रण देऊन, आमंत्रण देऊन, लेटर देऊन, विनंत्या करून आपल्या काम पूर्ण करून घ्यायचं. मोर्चाच्या मागे क्या खेळच म्हणत येते. कोणतरी ह्याला डोचवण्याचा प्रयत्न करतोय, आपलं आंदोलन हाणून पाडायला बघतोय. परंतु आपण कलावंतांनी ही 5 बोट एका मोठीसारखं राहायचं, कुणाच्या सांगण्यात जायचं नाही, माझ्या पाठीमाग फक्त यायचं. वृद्ध कलावंत मानधन मिळालंच पाहिजे. तुम्ही घ्या केळं. स्वस्त आणि मस्त. घे की माल आहे, घे की माल. आरती गर्दी बघून आलेलं दिसतंय. केळं विकायला. केळं विकायला. इकडे घ्या, तिकडे बघा आणि इकडे घ्या. कुठं बघा आणि कुठं घ्या. केळं. ए तुम्ही फक्त माझ्या माग म्हणा, कलावंतांना संरक्षण मिळालंच पाहिजे. तुम्ही घ्या केळं. हिडक रा, हिडक. जाळ पेट कर की तिकडे चौकात जाऊन बसून ये की. केळाचा राऊसार मारता काय? आमचा मोर्चा चाललाय, आम्ही घोषणा दिली का हे म्हणायला काय झालं रे तुला? आणि कुशाल म्हणतो घ्या केळं. पोटासाठी आम्ही फिरतो या. पोटासाठी फिरतोय का? आम्हाला अजून उपाशी मारतोय. अहो काय मी तुम्हाला बोललोय का? अरे आम्हाला बोलला नाही, पण तू आम्हाला वेगळं बोलायची येळ आणून द्यायला अहो, लागलाय. तुम्ही तुमच्या वाटाने जावा, मी माझ्या वाटाने जातो. आपण तू आमच्या वाटत वाट घातलीच कशाला? नाही, मी बाजूने
येतो तुम्ही बी तुमच्या पोटासाठी भांडताय. हा म्हणूनच मला काय म्हणायचं हा. आहे भले तू केळं इक बर. तू आम्हाला केळं दे नाही तर गाजर दे हा. पण अपेक्षा सरकाराकडं ठेवतो की आम्ही जे मागण्या करतोय त्यांना मागतोय ना हे सरकारनं आम्हाला द्यावं. नाहीतर आजपर्यंत सरकारनं आम्हाला केळं दिले तीन गाजरच जावले. त्याची कारण बी तशीच आहे बाबा. आता ती म्हणजे कशी तुम्ही कलावंत 10 वाटेने 10 जाता. होय कधी एका विचाराने कुठं एकत्र आला नाही. आलं ही ज्याच्या गोष्ट खरी. हातात ससा मिळाला हा. तोच पारधी बनला. बरोबर. आणि म्हणून गरीब बिचारी पोटासाठी गाव हिंडून परिवर्तन समाजाचं करणारी खरीच तळागाळातली कलावंत ही अशी उपाशी मरू लागली. अरे म्हणूनच आपल्याला केळं मिळायला लागली. तुमच्यात माझा बी धंदा होईल म्हणून मी तुमच्या संघ आलोय. माझा तुमच्याबद्दल विरोध नाही. बरोबर आहे की रे. त्याच्या पोटासाठी झटतोय आपण आपल्या पोटासाठी लढतोय. हा. परंतु एवढं एक मत आहे आमचं काय की तुमच्यासारख्या गरिबांनीच काय पण श्रीमंत लोकांनी सुद्धा आमच्या गरिबांना सांभाळून घेतलं पाहिजे. आम्ही गरीब कलावंत तुमच्या जीवावर अख्खा महाराष्ट्रच काय अख्ख्या भारत देशामध्ये फिरतो. नाही बरोबर आहे. तुम्ही म्हणताय या कलावंतांनी या महाराष्ट्राला वैभव दिलेला आहे आणि वैभवाच्या शिखरावर महाराष्ट्र पोहोचवला. पण तोच कलावंत आज उपाशी मरू लागलाय. उठलं का सुटलं मोर्चे आंदोलन बघून ही कलावंताची भूक उडून गेली, झोप उडून गेली. आणि म्हणून मला सुद्धा सुशिक्षित बेकार असून मी केळं विकण्याचा धंदा करू वाटतोय. म्हणून मी करायला लागलो. ही वेळ आली माझ्यावर. काय हरकत नाही. पोटासाठी धंदा करतोय काय हरकत नाही मित्रांनो. आणि म्हणून यालाच म्हणायचं घ्या केळं. कुणाचं मन यामध्ये जर दुखलं असेल तर त्याची क्षमा मला असावी. तुम्ही माझ्यावरती रागाला जाऊ नका. माझा धंदा पोटासाठी आहे केळं विकण्याचा. पण आमच्या मोर्चाच माग कसं तुमचा मोर्चा मी सुद्धा सामील आहे. तुमच्या दुःखाला मी सुद्धा पाठिंबा देतो. चला मग चला घ्या केळं.